हातकणंगले तालुक्यात शिंदे गटाने राजकीय समीकरणामध्ये मोठा बदल घडवत बेरजेच्या राजकारणाला चालना दिली। माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर यांच्या पक्षप्रवेशाने राजकीय चर्चांना वेग आला असून आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाला विशेष महत्त्व आलंय। नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहतात तारा न्यूज। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीतील ताकद वाढवण्यासाठी शिंदे गटाने मोठी खेळी केली आहे। याआधी स्वाभिमानी पक्षाचे कट्टर विरोधक राहिलेले राजेश पाटील यांना आपल्या गोट्यात सामील करून त्यांनी विरोधकांना धक्का दिलाय। त्यानंतर माजी आमदार मिंचेकर यांच्या प्रवेशाने हा राजकीय प्रयोग अधिकच व्यापक झालाय। मात्र मिंचेकर यांचे काही महत्त्वाचे सहकारी अद्याप त्यांच्यासोबत आलेले नाहीत। त्यामुळे गटबाजी आणि अंतर्गत मतभेदाच्या पार्श्वभूमीवर आगामी राजकीय डावपेच अधिक संवेदनशील ठरणार आहेत। महायुतीमध्ये खासदार धैर्यशील माने, खासदार महाडिक, आमदार कोरे, आमदार आव्हाडी आणि आमदार यड्रावकर या नेत्यांचे वेगवेगळे गट आहेत। लोकसभा निवडणुकीत खासदार धैर्यशील माने यांनी मोठं मताधिक्य मिळवलं असलं तरी विधानसभेत शिंदे गटाला अपेक्षित यश मिळालेलं नाही। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी प्रत्येक गट स्वतःची ताकद वाढवण्याच्या प्रयत्नात आहे। शिंदे गटाच्या या रणनीतीमुळे हातकणंगले तालुक्यातील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणावर बदलू शकतात। विरोधकांचे गणित बिघडवून स्थानिक राजकारणावर वर्चस्व निर्माण करण्यासाठी शिंदे गट किती प्रभावी ठरेल हे आगामी निवडणुकांमध्ये स्पष्ट होईल। मात्र संख्याबळ आणि काटेकोर रणनीती यावर हा संपूर्ण राजकीय डाव अवलंबून असेल हे नक्की। अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत रहा तारा न्यूज।